नमस्कार मित्रो, मी आपला मित्र श्रीधर. आपल्या कृषी मित्र श्रीधर या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागतच आहे. मित्रांनो, सकाळी शेताकडे आलो होतो तर आपल्या कपाशीवरती माव्याचा प्रादुर्भाव दिसला. मावा थोड्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसला, त्यामुळे मी आज आपल्याला स्वस्तात मस्त एक पिचकारी घेण्यास सांगत आहे. तरी मी पण घेत आहे मित्रो. त्यामध्ये जास्त मावा नसून जवळपास एक 30 ते 40% माव्याचा प्रादुर्भाव दिसला आपल्या कपाशीवरती. त्यामुळे 15 दिवस झाला सतत पाऊसधार असल्यामुळे, ढगाळ वातावरण असल्यामुळे माव्याचा प्रादुर्भाव आपल्या कपाशीवरती दिसत आहे. मावा, पांढरी माशी, तुडतुडा याचा प्रादुर्भाव भरपूर प्रमाणात दिसत आहे. त्यामुळे 30 ते 40% मावा आहे. मी अगोदर मारलं होतं एक 7-8 दिवसाखाली, पण पाऊस आल्यामुळे त्याचा काही रिझल्ट आला नाही मित्रो. कॉम्प्युटर प्लस अशिटमाप्राइड मारलं होतं मी. आज आपण घेणार आहोत डेनो गुजरात पेस्टिसाइड कंपनीचं डेनो प्रोडक्ट, व त्यासोबत मायक्रोन्यूटन घेणार आहोत. मायक्रोन्यूटन घेणार आहोत. तोच पावसाचे वातावरण दिसत असल्यामुळे आपण त्यासोबत ते स्टिकर पण घेणार आहोत मित्रो. आपण चला तर मग त्याची प्रोसेस काय आपण पाहू. मित्रो, आपण घेणार आहोत डेनो गुजरात. हे बनवलेलं आहे आपल्या गुजरात पेस्टिसाइड ह्या कंपनीनं आहे. ह्याची सरासरी 100 ग्रॅमचा हा डोस आहे. तर हा 100 ग्रॅम एकरी हा वापरायचा असतो मित्रो. याच्यामध्ये कंटेंट पाहिलं तर डायनोटिफ्रॉन 20% WWSG फॉर्ममध्ये येते. हे 24 घंट्यामध्ये आपल्या पिकावरील मावा, तुडतुडा, पांढरी माशी, थ्रिप्स सर्व याला हे कंट्रोल करते. 24 घंट्याच्या आत कंट्रोल करते. तर ह्याचा उपयोग आपण कापूस, गहू, सोयाबीन, तांदूळ, साळी या पिकावरती आपण सर्व पिकावरती करू शकता. व तसेच आपण त्यासोबत घेणार आहोत, ढगाळ वातावरण असल्यामुळे आपण त्यासोबत स्टिकर पण घेणार आहोत, जेणेकरून स्टिकर घेतल्याने आपल्या पानावर मारलेले औषध हे धुवून जाणार नाही पाऊस जरी आला तरी. त्यामुळे आपण त्याच्यासोबत स्टिकर घेणार आहोत. व तसेच मित्रांनो, आपण त्यासोबत लगेच एक थोडंफार जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे आपला कापूस थोडा थांबलेला आहे. त्यामुळे आपल्या कापसाला थोडंफार ग्रोथ करण्यासाठी कापसाला पांढऱ्या मुळ्याची वाढणे आवश्यकता असते. त्यामुळे आपण एक मायक्रोन्यूटन घेत आहोत. मायक्रोन्यूटनमध्ये आपण निओफ्रेंट प्रोटीनेट हे घेत आहोत. त्यामध्ये आपण अमिनो ॲसिड प्लस मायक्रोन्यूटन फर्टिलायझर, हे दोन्ही अमिनो ॲसिड प्लस मायक्रोन्यूटन फर्टिलायझर हे मिक्स आहे. हे 250 ग्रॅमचं पॉकेट आहे मित्रो. तर एकरी 5 टाक्यासाठी हे 250 ग्रॅम पुष्कळ होते. तर मित्रो, याच्यामध्ये कंटेंट आपण पाहिलं तर फेरस आहे, मॅग्नेशियम आहे, झिंक आहे, कॅल्शियम आहे, बोरॉन आहे, असे कंटेंट आहेत. व याच्यामध्ये हे आपण वापरायचं म्हणलं तर टमॅटो, ब्रिंजल, पोटॅटो, पेसेसेस हे आपण भेंडी आणि कपास या सर्व पिकाला आपण वापरू शकता. हे अमिनो ॲसिड असल्यामुळे आपल्या पिकाला चकाकी आणते व आपल्याला थोडेफार पांढऱ्या मुळ्याचा वाढ करते. त्यामुळे आपल्या पिकामध्ये जास्त प्रमाणात ग्रोथ होऊ शकते. पावसाच्या अभावी आपण गेल्या वेळेस पण मारलं होतं आपल्या कॉम्प्युटर प्लस असिटमाप्राइड, पण त्याचा लगेच पाऊस आला होता. आपण त्यासोबत स्टिकर न घेतल्यामुळे धुवून गेलो होतो 2 तासाच्या आत. त्यामुळे आता आपण दुसरी फवारणी घेत आहोत मित्रो. तरी थोडा स्ट्रॉंग डोस घेणे आवश्यकता आहे, कारण की वातावरण असं असल्यामुळे लवकरात लवकर मावा आपल्याला काढावाच लागतो. जर मावा पिकावरती राहिला तर आपल्या कापसाची वाढ ही खुंटते. त्यामुळे मी थोडा स्ट्रॉंग डोस घेत आहे. तरी मित्रो, कोणी चॅनलवरती नवीन आले असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आणि
औषधाची कशी पद्धत आहे तशी मार. मित्रो, डेनो टाकल्यानंतर आपल्याला मायक्रोन्यूटन थोडं एक 10 मिनिटं थांबून मायक्रोन्यूटन मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये. तर आपण त्याच्यामध्ये मायक्रोन्यूटन पण मिक्स करत आहोत. दोन्हीचं कॉम्बिनेशन एका जागी करून घ्यायचं. दोन्हीचं कॉम्बिनेशन एकत्र केल्यानंतर स्टिकर जे आहे ते आपल्याला 5 ml 10 ml वरतून पिचकारीमध्ये टाकायचं आहे. जर दोन्ही स्टिकर आणि हे तिन्ही एकत्र केलं तर थोडंफार रिझल्ट कमी येण्याची शक्यता असते. त्यामुळे स्टिकर हे आपण वरतूनच घेणार आहोत. चला तर मग आपण पाहू सर्व एकत्र केलं याचं. हे दोन्ही मिसळल्यानंतर मित्रो आपल्याला जेवढ्या प्रमाणात आपल्याला जितक्या टाक्या लागतात त्या पद्धतीनं आपण आपल्या मापानुसार पाणी टाकून घ्यावे. त्यामध्ये माझ्यासाठी मला 5 भांड्याची आवश्यकता आहे, त्यामुळे मी 5च टाकत आहे. त्यामुळे आपल्याला जेवढे लागतात एकेरी तेवढे आपण प्रमाणात पाणी टाकावे. मी एवढं टाकलेलं आहे मित्रो, 5ची आवश्यकता आहे मला, मी 5 टाकलेलं आहे. मग मित्रो अशा पद्धतीने हे द्रावण टाकल्यानंतर हे द्रावण दोन्ही चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यावे मित्रो. हे चांगल्या पद्धतीने दोन्ही मिक्स करून घ्यावे, जेणेकरून दोन्ही चांगल्या प्रकारे मिक्स होतील. अशा पद्धतीने पूर्ण विरघळेल असं पूर्ण द्रावण मिक्स करून घ्यावे. फेस येतो, फेस काय होत नाही, येत असतो दोन्ही केमिकल पेस्टिसाइड असल्यामुळे. हे पूर्ण जिरजेपर्यंत थोडंफार थांबावे. हे आपले इथं पिचकारी आहे. मित्रो अशा प्रकारे आपण मिक्स केलेले आपल्या याच्याने आपल्या मापाप्रमाणे आपला एक आपण आपल्या 15 लिटरच्या पंपामध्ये टाकत आहोत. आपण टाकत आहोत. हे टाकल्यानंतर आपण त्याच्या वरतून आपल्याला सांगितल्याप्रमाणे स्टिकर 50 ग्रॅमचा पॅक आहे मित्रो, 10 ml आपण स्टिकर वापरत आहोत. कोणत्याही कंपनीचं चालतं, स्टिकर घेणे आवश्यकच आहे. ते कोणत्याही कंपनीचं घ्या तुम्ही मित्रो. स्टिकर टाकल्यानंतर थोडेफार द्रावण हे हलवून घ्यावे, जेणेकरून आपल्या औषधामध्ये पाण्यामध्ये 15 लिटर स्टिकर व्यवस्थितशीर मिसळावे. त्यामुळे आपण थोडेफार हे काडीच्या साहाय्याने हलवून ह्याला विरघळवून घेणे आवश्यकच आहे मित्रो, जेणेकरून पूर्ण पाण्यामध्ये मिक्स होणे. हे पूर्ण मिक्स झालेलं आहे मित्रो. चला तर मग आपण आता फवारूया. अशा प्रकारे फवारणी वरतून मारून घ्यायचं असते. वरतून मारल्याने पूर्ण झाडाला
औषध पडेल या पद्धतीने आपण मारायचं असतं मित्रो. आणि फवारणी मारत असताना सकाळी 10च्या आतच किंवा उन्हाच्या वेळेस मारायचं नसतं मित्रो. सकाळी 10च्या आत किंवा संचापारी ऊन जर नसेल तर दिवसभरात कधीही चालते, पण जर ऊन असेल तर सकाळी 10च्या आत व तसेच संचापारी 4च्या नंतर आपण केव्हाही मारून घ्यायचं असते.